घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। आजच्या बुलेटिनची सुरुवात आपण राज्यातीलच नव्हे तर जगभरातील भक्तांचं दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनानं करणार आहोत। लालबागचा राजा फक्त मुंबईच नाही तर जगभरातल्या भाविकांचा लाडका बाप्पा। रविवारच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडला। यंदा लालबागच्या राजासाठी मंडळानं सुवर्ण गजानन महल साकारलाय, तसंच तिरुपती बालाजीच्या मुकुटाचा देखावाही साकारलाय। यंदा लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही 50 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे। राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना मुंबईत मंडळांच्या बाप्पांचं दिमाखदार आगमन होत आहे। अंधेरीतील 4 बंगल्याच्या राजाचंही मोठ्या जल्लोषात आगमन झालं। कृष्णाच्या अवतारात सजलेल्या या बाप्पानं आगमनाच्या क्षणापासूनच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। गेल्या वर्षी परराज्यातूनही भाविक या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते। बोरिवली पूर्वेतील उपनगरचा राजा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचा मुखदर्शन सोहळा पार पडला। 1983 साली उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली। यावर्षी मंडळाचं हे 43वे वर्ष आहे। मंडळाची 25 फुटी भव्य गणेश मूर्ती असून प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू यांनी बाप्पाची मूर्ती साकारली आहे। मुंबईच्या बोरिवलीमध्ये डोंगरीचा सम्राट या लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं। ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं स्वागत करण्यात आलं। सम्राटच्या आगमनावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी बघायला मिळाली। राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। नवी मुंबईतील घणसोलीमध्ये शिवसाई युवा प्रतिष्ठानच्या बाप्पाचं आगमन झालं। शिवलिंगेश्वर भजनी मंडळ या आगमन सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरलाय। भजन आणि टाळ मृदुंगाच्या तालावर माथाडी कामगार बिल्डिंगच्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं। परिसरातील मोठ्या संख्येनं नागरिक भजनात सहभागी झाले होते। पुण्यातील मुजुमदार वाड्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली। पेशव्यांचे सरदार असलेल्या आबासाहेब मुजुमदार यांच्या या वाड्यात 1714 पासून गणेशोत्सव साजरा होतो। भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होणारा हा गणेशोत्सव ऋषी पंचमीपर्यंत साजरा करण्यात येतो। गणेशोत्सवाच्या 5 दिवसांच्या काळात मुजुमदार वाड्यात कीर्तन, शास्त्रीय गायन, सनई वादन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। नागपूरच्या त्रिमूर्ती नगर परिसरातील युवक गणेश मंडळ सोशल फाउंडेशनच्या मानाच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी गणेश भक्तांकडून जोरदार आतिषबाजीने बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। त्रिमूर्ती नगरमधील मानाचा राजा दरवर्षी गणेश भक्तांच्या श्रद्धेचा आणि आकर्षणाचा केंद्र ठरतो। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्या अनुषंगानं गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातोय। यंदा देखील गणेश मूर्तीवर वेगवेगळे प्रभाव बघायला मिळत आहेत। छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, विठ्ठल माझा लेकुरबाळा अशा विविध प्रकारच्या गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत। मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, त्या अनुषंगानं लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा देखावा असलेली गणेश मूर्ती अहिल्यानगरच्या गणेश मूर्ती कारखान्यात साकारण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांना आशीर्वाद देणारा बाप्पा स्वप्नील आर्ट्सकडून साकारण्यात आला। नाशिक शहरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं तयारीची लगबग बघायला मिळते। नाशिकमधील राजे छत्रपती मंडळाला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत असल्यानं उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येते। 61 फूट उंच आणि 30 फूट रुंद मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या देखाव्याच्या साहित्यात सर्व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जातोय। नाशिककरांना राजे छत्रपती मंडळाच्या माध्यमातून उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन नाशिकमध्ये मिळणार आहे। गणेशोत्सवासाठी भाविक आता आतुर झालेत। गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं बघायला मिळतंय। गणेशोत्सवासाठी लागणारं सजावटीचं साहित्य, बाप्पाच्या गळ्यातील माळा, पूजेचं साहित्य आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी भाविक लालबागमधील चिवडा गल्ली मार्केटमध्ये आनंदात खरेदी करताना बघायला मिळत आहेत। गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत आणि त्या निमित्तानं सगळ्या बाजारपेठा सजल्या आहेत। रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं पुणेकरांनी देखील बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती। मुंबईच्या कांदिवलीतील लोखंडवाला परिसरात खास लहान मुलांसाठी गणेश चित्रशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात 300हून अधिक मुलांनी सहभाग घेतला। माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी आज विशेष एक्सप्रेस धावणार आहेत। आज दुपारी दादरहून 1:30 वाजता कोकणात जाण्यासाठी शिवसेना एक्सप्रेस निघणार आहे। शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून ही शिवसेना एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे।
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित राहतील. आज रात्री 11 वाजता मुंबई भाजपकडून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. गणेश भक्तांच्या सेवेसाठी मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सचा मंत्री भरत गोगावले यांनी आढावा घेतला. सर्व सुविधा मुंबईतून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी गरजेयुक्त असल्यामुळे त्यांनी स्टॉल धारकांचे आभार मानलेत. यानंतर त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या मोदी एक्सप्रेसला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद बघायला मिळाला. सीट न मिळाल्याने कोकणातील भाविक मिळेल तसा प्रवास करतायत. मात्र गणेशोत्सवाला गावी जायला मिळत असल्यानं कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद बघायला मिळतोय. अशाच काही चाकरमान्यांनी गाडीत विरंगुळा म्हणून हाताला मिळेल त्या साधनांचा वापर करत चक्क भजनाचा ताल धरला. कोकणवासियांसाठी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झेंडा दाखवून बसेस कोकणासाठी रवाना झाल्या. मुंबईत राहणारे कोकणकर गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात येत असतात. त्यांच्या सोयीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईला पाठवण्यात आल्या. मात्र यामुळे खेड तालुक्यातील नियमित बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल झालेत. बसेसच्या फेऱ्या कमी केल्याचा फटका विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना बसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनानं किमान आवश्यक फेऱ्या कायम ठेवाव्यात अशी मागणीही करण्यात येते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखा महिला आघाडीकडून मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ठाण्यातील राम गणेश रंगायतनमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या महामंगळागौर कार्यक्रमात महिलांची हाऊसफुल गर्दी झाली होती. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून लाडक्या सुनेसाठी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसेंनी हजेरी लावली. नाशिकच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात या मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंतीनिमित्त नितेश राणे महाआरती करणार आहेत. चेंबूर पश्चिम येथील बीएमसी कॉलनीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय. तर नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 23 मधील गुरुद्वाराजवळही नितेश राणे महाआरती करणार आहेत. तसंच ठाण्यात इंदिरानगर वागळे इस्टेट परिसरातही राणेंच्या हस्ते महाआरती होईल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची तातडीची बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत मुंबईचे 6 जिल्हाध्यक्ष आणि महामंत्रीही उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे. सकाळी 9 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मनोज जरांगे समर्थकांसह जालन्याच्या आंतरवालीतून मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुंबा गावात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला. तर श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय. यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा चंग जरांगेंनी बोलून दाखवला. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. दरम्यान बीडच्या सभेत डीजे वाजवण्यावर निर्बंध घालणाऱ्या पोलिसांवर मनोज जरांगेंनी जोरदार आगपाखड केली. पोलिसांना फडणवीसांनीच आदेश दिलेत असा आरोपही त्यांनी केला. माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आता आमचा बंद डीजे. बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या. आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला.
तर मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलंय, पुढेही करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे. ते आरक्षण चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. पुढेही आम्ही करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घ्या. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलंय. आपण कुणाबद्दल बोलतोय याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. जरांगेंच्या टीकेनंतर मंत्री गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे. आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं बात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. त्यांनी भुजबळ इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पटामध्ये कुठल्याही सरकारने, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पटात काही टाकलेलं नाही, काही दिलेलं नाही. मनोज जरांगे हे दादागिरीची भाषा करतायत. आरक्षणाचा तुकडा कुणीही पाडू शकत नाही. दादागिरी आणि झुंडशाहीच्या जोरावर आणि शिव्या देऊन आरक्षण घेता येत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिली आहे. आरक्षणाचा तुकडा कोणीही पाडू शकत नाही. दादागिरीच्या जोरावर, झुंडशाहीच्या जोरावर शिव्या देऊन जर आरक्षण घेता येत असतं तर गावगाड्यातला शेवटचा घटक, ओबीसी मधला शेवटचा घटक आलुता बोलुता त्याचं आरक्षण त्या दिवशी संपलेलं असेल असं मी जबाबदारीनं सांगतो. जरांगे उद्या तुम्ही समजा झालाच इन्क्लूड, त्यानं तुकडा पाडलाच तर ह्या लोकांचं काय होणार? तिथून पुढं जरांगेंनी त्यांच्या एंडला ते तुकडा पाडतील, पण महाराष्ट्रामध्ये शेकडो समस्या उभ्या राहिलेल्या दिसतील. 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ऍक्शन मोडवर आले आहेत. आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे. आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नसून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यावर ठाम असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायचा असेल तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागतील. याकरता एक कमिटी नेमल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. दरम्यान याआधी कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगणाऱ्या अजितदादांनी पुन्हा एकदा कर्जमाफी देण्यासंदर्भात भाष्य केलं. निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही. योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल. आणि आम्ही कधीही केलेल्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही. आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देऊ. उपमुख्यमंत्री अजित पवारांना साताऱ्याच्या कराडमधील वाहतूक कोंडीचा फटका बसला. अजित पवार कोल्हापूरला मुक्काम करणार होते, मात्र वाहतूक कोंडीमुळे अजित पवारांनी कराडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आणखी पुरावे देण्यासाठी आमदार रोहित पवारांची आज पुन्हा पत्रकार परिषद होतीये. शिरसाटांनी 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. याबाबतचे आणखी पुरावे पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचं रोहित पवारांनी एक्सपोज करत सांगितलंय. पुण्यातील खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचे जावई आहेत. पुण्यात ड्रग्ज पार्टी प्रकरणी खेवलकरांना अटक करण्यात आली होती. आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी माझा.